आज मी निघतोय माझ्या आजीला घेऊन. कित्येक दिवसापासून आजी म्हणत होती मला पाहुण्यांकडे घेऊन चल. आज म्हटलं चला, कामं तर पुन्हा करता येतील, पण आजीची इच्छा पुन्हा कधी व्यक्त होईल हे कोणाला माहीत. म्हणून सगळी कामं बाजूला ठेवली आणि तिला घेऊन पाहुण्यांकडे निघालो. आणि माझ्यासोबत माझा मुलगाही होता, कारण मला त्याला संस्कार फक्त सांगायचे नाहीत, ते त्याला माझ्या कृतीतून दाखवायचे आहेत. आज तो पाहतोय की आपल्या घरातली म्हातारी माणसं अडगळ नाहीत, त्यांच्या इच्छा महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यासाठी वेळ काढायचा असतो, त्यांना प्रेमाने सोबत घेऊन जायचं असतं. उद्या मी आणि माझी बायकोही म्हातारे होणार आहोत, तेव्हा माझा मुलगा आमच्याशी कसा वागेल हे आज मी त्याच्यासमोर कसं वागतोय यावरच ठरणार आहे. म्हणून माझ्या प्रत्येक कामात मी माझ्या मुलाला सामावून घेतो, कारण त्याला वेगळं सांगायची गरज पडू नये की तुझ्या बाबाने असं केलं होतं, त्याने आजच पाहिलेलं असावं आणि उद्या तोही त्याच संस्काराने जगावा. पाहुण्यांकडे जाऊन आल्यावर मी आजीला म्हटलं, चला आता तुला देवाचं दर्शनही करून आणतो. आजी म्हणाली, अरे कशाला, आता घरी जाऊया. मी म्हटलं, तुला कुठं फिरायला मिळतं, म्हणून म्हटलं आज थोडं फिरून घे. तू फिरलेली, तुझ्या मनासारखं केलेलं तुलाही चांगलं वाटत असेल, कारण त्यांचंसुद्धा मन असतं, त्यांनासुद्धा इच्छा असतात. फक्त वय झालं म्हणून माणसाच्या इच्छा संपत नाहीत. म्हणून तिला घेऊन गणपती मंदिरात गेलो. आजीने गणपतीसमोर हात जोडले आणि त्या क्षणी मला एक प्रश्न पडला, ती देवाकडे स्वतःसाठी काय मागत असेल? पण नाही, ती स्वतःसाठी काहीच मागत नव्हती. ती आपल्या मुलांसाठी मागत होती, आपल्या सुना नातवंडासाठी मागत होती, आपल्या घरासाठी मागत होती. माझ्या घरातली सगळी माणसं सुखी राहू दे. म्हातारपणीसुद्धा त्यांच्या मनात स्वतःपेक्षा आपल्या माणसांचाच विचार असतो, आणि तरीही आपण अशाच माणसांना कधी कधी अडगळ समजतो. पण त्यांचा अनुभव, तो तर आपल्या पुढच्या पिढीसाठी सगळ्यात मोठी संपत्ती असतो. म्हणून घरातली म्हातारी माणसं अडगळ समजू नका. घरातील जुनी माणसं म्हणजे जुन्या वस्तू नाहीत, ती आपल्या घराची मुळं आहेत. मुळं दिसत नसली तरी झाड त्यांच्यामुळेच उभं असतं. आज मी माझ्या आजीला जपतोय, उद्या माझा मुलगा मला जपेल. हीच माझी खरी कमाई आहे.